लवकरच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून सर्व शिवसैनिकांना संदेश देतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर वर्धापन दिन आणि दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी सण असतो, त्यामुळे निवडणुका राजकारण हे आम्ही त्यामध्ये आणत नाही असं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। सर, आज वर्धापन दिन साजरा होतोय। दसरा मेळावा असेल किंवा मग वर्धापन दिन असेल, शिवसैनिकांसाठी सण असतो। हा विशेष वर्धापन दिन आहे, कारण महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील, याच्या तोंडावर येतोय। वर्धापन दिन ही शिवसेनेची एक मला असं वाटतं की असेट आहे, हा उत्सव आहे, हा सण आहे आणि खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा होतोय। आमचा रिझल्ट 80% जास्त लागला आहे। जे आमच्यावर टीका करतात ते 17-18% आहेत आणि आजचा हा जो मेळावा आहे हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणामुळे नक्की ऊर्जा देणारा असेल। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याच्या दृष्टीनं महायुतीची वाटचाल असेल आणि अनेक लोक आम्हाला सल्ले देतात, सच्ची शिवसेना कुठची, हे कुठची, त्याला जनतेनं उत्तर दिलंय। वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची ही शिवसेना आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आणि वारशाची ही शिवसेना आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आपल्यासोबत मंत्री योगेश कदम सर आहेत। तर आज वर्धापन दिन आहे, शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो। खास करून जर आपण पाहिलं तर दसरा मेळावा असेल किंवा मग वर्धापन दिन असेल, एक उत्साह असतो शिवसैनिकांमध्ये। काय आज वर्धापन दिनामध्ये आज विशेष काय असेल या वर्धापन? नाही बघा, एक विषय समजून घेतला पाहिजे की आणि लक्षात ठेवलं पाहिजे की मोहना आमच्या तरुणांनी देखील वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसांच्या हिताकरिता, मराठी माणसांवरती जो अन्याय होत होता त्यावेळेस त्याच्या विरुद्ध लढा देण्याकरता शिवसेनेची स्थापना केली। आणि आजचा दिवस हा महाराष्ट्रामधल्या नव्हे, फक्त भारतामधला नव्हे तर जगामधील प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आजचा दिवस आहे। आजचा दिवस उजाडला, वंदनीय बाळासाहेबांनी निर्णय घेतला, शिवसेनेची स्थापना केली, म्हणून आज आम्ही ताठपणे जगतोय, हे एक विसरून चालणार नाही। आणि म्हणून मला वाटतं आजचा दिवस हा राजकीय दृष्ट्या मी ह्याच्याकडे बघत नाही। आजचा दिवस आमच्याकरिता मराठी माणसांकरिता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। म्हणून भविष्याची वाटचाल आमची ही मराठी माणसाच्या हिताकरिताच होईल। आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे की माननीय शिंदे साहेब आज आम्हाला काय संदेश देणार आहेत। माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचे विचार ज्वलंत झालेले आहेत, पुन्हा ते उजळून आलेले आहेत। अशा वेळेला हे विचार अजून कसे परखडपणे आपल्याला प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवता येतील यासाठीचे आमचे प्रयत्न असतील। थोड्या वेळातच एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।